वेलकम बॅक स्टुडंट्स. सो आपला जे लेक्चर आहे थोडासा लवकर संपून गेला, कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल मे बी. तर ह्या लेक्चरमध्ये लास्ट एक्झाम्पल आपण स्टडी करत होतो आणि लास्ट एक्झाम्पल आपण 50% एक्सप्लेन केला पण होता. थोडासा फास्ट एक्झाम्पल घेतलं, काही मुलांना थोडं अनकम्फर्टेबल वाटलं त्या एक्झाम्पलमध्ये, त्याच्यामुळे फक्त लास्ट एक एक्झाम्पल बाकी राहू नये आणि ती एक्सरसाइज आपल्याला परत रिपीट करायची वेळ येऊ नये म्हणून आपण हा एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे. सो दिस इज द रेकॉर्डेड व्हिडिओ, इट इज नॉट द लाईव्ह. सो fourth example, we have to prove Z1 upon Z2 total bar is equal to Z1 bar upon Z2 bar. So Z1 is given, Z2 is given. First we have to find Z1 upon Z2 bar. So त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकदा Z1 upon Z2 शोधावं लागेल. So Z1 upon Z2, Z1 is 1 plus I and Z2 is 2 minus 3I. Z1 upon Z2, Z1 लिहून घेतला, Z2 पण लिहून घेतला. So 1 plus I upon 2 minus 3I. This is nothing but the division of two complex numbers. So we have to perform the rationalization. आपल्याला काय करावं लागेल, इथे रॅशनलायझेशन करावं लागेल. सो 2 minus 3I डिनॉमिनेटर आहे, त्याचा कॉन्जुगेटने मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. सो 2 minus 3I चा कॉन्जुगेट 2 plus 3I. सो न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मने एकमेकाला मल्टिप्लाय करायचं. 1 plus I एका ब्रॅकेटमध्ये, 2 plus 3I दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, डिवायडेड बाय 2 minus 3I एका ब्रॅकेटमध्ये आणि 2 plus 3I दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. सो वी हॅव टू परफॉर्म टर्म टू टर्म मल्टिप्लिकेशन. सो 1 into 2, 2, 1 into 3I इज प्लस 3I, I into 2 किती होईल, हे प्लस 2I आणि प्लस 3I स्क्वेअर डिवायडेड बाय 2 into 2 किती व्हायला पाहिजे, 4. सॉरी डिनॉमिनेटरला आपण टर्म टू टर्म मल्टिप्लिकेशन करतच नाही, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कधी यूज करायचा असतो, जर एका ब्रॅकेटमध्ये दोघांची प्लस असेल, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची मायनस असेल, तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. सो ए म्हणजे पहिली टर्म, पहिल्या टर्मचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर मायनस बी म्हणजे दुसरी टर्म 3I त्याचा स्क्वेअर. सो 2 plus 3I plus 2I इट बिकम्स 5I. 3 plus 2 5 होतो, तो 5I प्लस 3I स्क्वेअरची व्हॅल्यू -1, I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 मायनस 3चा स्क्वेअर 9 इंटू I स्क्वेअर इज इक्वल टू, हा काय शोधतोय आपण, Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू, सो 2 plus 5I प्लस मायनस बिकम्स मायनस, प्लस मायनस काय होतो, सो मायनस होतो -3 अपॉन 4. अगेन I स्क्वेअर इज इक्वल टू -1, सो -9 इंटू -1. हा 2 आणि हा -1, 2 इंटू -1, 2 आणि -1 नाही, सॉरी 2 आणि -1 नाही आहे, 2 आणि -3 आहे. 2 - 3 दोघांची काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. सो 2 - 3 किती यायला पाहिजे, -1 प्लस 5I डिवायडेड बाय 4, 2 times मायनस बिकम प्लस 9. सो आन्सर -1 प्लस 5I डिवायडेड बाय 13. आन्सर किती येतं, -1 प्लस 5I डिवायडेड बाय 13. हे असं ठेवलं तरी चालेल किंवा असं ठेवलं तरी चालेल, असं नाही. Z1 अपॉन Z2 -1 अपॉन 13 प्लस 5 अपॉन 13I हा मिळाला आपल्याला Z1 अपॉन Z2. आपल्याला इथे Z1 अपॉन Z2चा काय पाहिजे, बार पाहिजे. सो Z1 अपॉन Z2 इज द कॉम्प्लेक्स नंबर अँड बार मीन्स कॉन्जुगेट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू, कॉन्जुगेट घेण्यासाठी रिअल पार्ट जो असतो तो तसाच ठेवायचा ॲज इट इज, इमॅजिनरीचं साईन चेंज करायचं. इथे प्लस आहे, तिथे काय होईल, मायनस होईल. 5 अपॉन 13I. दिस इज अवर लेफ्ट हँड साईड. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. ही काय मिळाली आपल्याला, लेफ्ट हँड साईड मिळाली.
Z1 अपॉन Z2 चा बार. आता Z1 बार आणि Z2 बार शोधायचा आपल्याला. सो नेक्स्ट Z1 बार. Z1 काय आहे 1 प्लस आय. Z1 काय आहे तर 1 प्लस आय. त्याचा बार काय येईल बरं मग? त्याचा बार येईल 1 मायनस आय. Z1 इज इक्वल टू 1 प्लस आय. सो Z1 बार इज इक्वल टू 1 मायनस आय. आणि Z2 बार इज इक्वल टू Z2 काय आहे तर 2 मायनस 3 आय. याचा बार काय येईल बरं? याचा बार येईल 2 प्लस 3 आय. यूट्यूब लेक्चरमध्ये आपलं इथं चुकलं होतं. आपला Z2 चुकला होता. Z1 आणि Z2 आपण सारखाच घेतला होता. त्याच्यामुळे हे परत सॉल्व करायची वेळ आली. सो Z1 बार अपॉन Z2 बार इज इक्वल टू 1 मायनस आय अपॉन 2 प्लस 3 आय. सो Z1 बार अपॉन Z2 बार इज इक्वल टू Z1 बार अपॉन Z2 बार. इथे पण काय आहे तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? रॅशनलायझेशन करावं लागणार आहे. सो 1 मायनस आय अपॉन 2 प्लस 3 आय इंटू 2 मायनस 3 आय डिवायडेड बाय 2 मायनस 3 आय. ओके, क्लिअर दिसतंय का नाही? मी एकदा चेक करून घेतो. ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर, नो प्रॉब्लेम. आता इथे टर्म टू टर्म मल्टिप्लिकेशन. सो 1 मायनस आय इंटू 2 मायनस 3 आय डिवायडेड बाय 2 प्लस 3 आय इंटू 2 मायनस 3 आय. सो परत एकदा टर्म टू टर्म मल्टिप्लिकेशन. 1 ने मल्टिप्लाय केलं 2 मायनस 3 आय मायनस 2 आय मायनस मायनस प्लस 3 आय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 3 आय चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 ॲज इट इज मायनस 3 आय मायनस 2 आय मायनस 3 मायनस 2 मायनस 3 मायनस 2 बिकम्स मायनस 5. सो किती होईल हा? मायनस 5 आय प्लस 3 आय स्क्वेअर इज मायनस 1 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4 मायनस 3 चा स्क्वेअर 9 इंटू आय स्क्वेअर. So 2 minus 5i plus minus becomes minus 3 divided by 4. I square ची व्हॅल्यू मायनस 1 असते. मायनस मायनस काय होईल? परत एकदा प्लस होईल. आता इथे 2 मायनस 3. 2 मायनस 3 किती असतो बरं? 2 मायनस 3 इज अगेन मायनस 1. मायनस 5i 4 प्लस 9 किती? 13. सो Z1 बार अपॉन Z2 बार इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेपरेट करायचं. मायनस 1 अपॉन 13 मायनस 5 अपॉन 13 आय. दिस इज अवर आन्सर. याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ऑब्झर्व करा. दोघांची पण राईट हँड साईड काय आहे तर सारखीच आहे. राईट हँड साईड दोघांची सारखी आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड पण काय असली पाहिजे? सारखीच असली पाहिजे, सेम असली पाहिजे. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इक्वेशन 1 अँड 2 हे पण दिसतं कधी बघावं लागेल मला एकदा. इथे दिसत नाही. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपण काय लिहू शकतो? इथे लिहितो मी फायनल आन्सर. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इथे फायनल लिहितो. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला फक्त प्रूफ लिहायचं आहे. Z1 अपॉन Z2 टोटल बार इज इक्वल टू Z1 बार अपॉन Z2 बार. सो हेन्स प्रूफ. हे झालं एक्झाम्पल प्रूफ. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपला एक्सरसाइज 1.3 कंप्लीट झालेला आहे. याच्यामध्ये फक्त एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 9चं आय थिंक सेकंड एक्झाम्पल आहे ते तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेलं आहे. बाकी आपला टॉपिक आता कंप्लीट झालेला आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर. थँक्यू.